नवी मुंबईतील खारघर येथे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह स्पाइन क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे। बैठी जीवनशैली, दीर्घकाळ कम्प्युटरवर काम, चुकीची शारीरिक स्थिती आणि वाढता स्क्रीन टाइम यामुळे पाठदुखी, स्लिप डिस्क आणि मानेच्या वेदनांचे प्रमाण वाढत आहे। या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या क्लिनिकमध्ये तज्ञ डॉक्टरांकडून प्रगत तपासणी, अचूक निदान आणि रुग्णानुसार वैयक्तिक उपचार योजना दिली जाणार आहे। तसेच फिजिओथेरपी, जीवनशैलीत बदल आणि आवश्यक असल्यास मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरीची सुविधाही उपलब्ध आहे। ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक डॉक्टर प्रमोद भोर यांनी सांगितले की मणक्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्या गंभीर होऊ शकतात। त्यामुळे वेळीच निदान आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत। तर ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉक्टर अरविंद वाटकर यांच्या मते योग्य निदान, फिजिओथेरपी आणि जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक मणक्याचे आजार शस्त्रक्रियेविना नियंत्रित करता येऊ शकतात। मेडिकवर हॉस्पिटलच्या या स्पाइन क्लिनिकद्वारे रुग्णांना आधुनिक तंत्रज्ञानासह सर्वसमावेशक आणि प्रभावी उपचार देण्यावर भर दिला जाणार आहे। मेडिकवर हॉस्पिटल्स आज नवी मुंबई में एक स्पेशल एंड एक्सक्लूसिव स्पाइन क्लिनिक प्रोग्राम शुरू कर रही है। मेडिकवर हॉस्पिटल्स का ये उद्देश्य है कि एज ए कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज हमारा काम है कम्युनिटीज में अवेयरनेस करना। ये स्पाइन क्लिनिक प्रोग्राम का एक मुख्य उद्देश्य रहेगा जिसमें हम लोग कॉर्पोरेट एम्प्लॉइज, कम्युनिटीज एंड सब लोगों के साथ में हमारे कंसल्टेंट्स की टीम, जो डेडिकेटेड स्पाइन सर्जन, हमारे ऑर्थोपेडिक सर्जन्स की टीम वहाँ पे जाएंगे एंड उनको ये स्पाइन क्लिनिक के माध्यम में ऑफिस एर्गोनॉमिक्स कैसे उनकी दिनचर्या होनी चाहिए, वो अवेयरनेस माध्यम से स्पाइन के प्रॉब्लम्स कम हो या उनके प्रॉब्लम्स आगे चल के ना हो, उस उद्देश्य से सारे नवी मुंबई एंड पनवेल डिस्ट्रिक्ट्स एंड अदर एरियाज में जाके ये प्रोग्राम करने वाले हैं। उसके तहत छोटे छोटे एरियाज में हमारे ऑर्थोपेडिक सर्जन्स की टीम अंडर द स्पाइन क्लिनिक प्रोग्राम ओपीडीज करेंगे, जो गांव में भी लोगों को जहाँ पे स्पाइन क्लिनिक का प्रॉब्लम्स की वजह से वो लोग सर्जरी करने के लिए आगे नहीं आते हैं और काफी जगह पे डर होता है, हमारे डॉक्टर्स खुद वहाँ पे जाके वो ये प्रोग्राम के तहत अवेयरनेस करने वाले हैं। सो मेडिकवर हॉस्पिटल्स का ये उद्देश्य है कि ऐसे एक्सक्लूसिव क्लिनिक ओपन करके एक स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट अप्रोच देना लोगों को। महीने बसून झोपून राहावं लागायचं बेडवर, आता ते न करता आता आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी करतो, ज्याच्यात आपण छोटे छोटे चिरे मारतो आणि एक्सरे आणि दुर्बिणीच्या सहारे आपण त्या नसा त्या मोकळ्या करतो आणि तिकडे स्क्रू टाकून ते फिक्स करतो, ज्याच्यामुळे आपण पुढच्या दिवशीच पेशंटला मोबिलाइज करू शकतो, चालवू शकतो आणि ते एका आठवड्यात किंवा 1.5 आठवड्यात आपल्या कामाला रुजू होऊ शकतात। जसं मी पहिले सांगितलं, मणकाच्या आजारातून पहिले तर न होण्यासाठी द मेन थिंग इज की एक्सरसाइज करणं खूप 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 गरजेचं आहे। आणि भरपूर जण हलगर्जीपणा करतात की बाबा ठीक आहे, मला मणक्यात त्रास आहे, मला हातात कमजोरी पण आहे, तरी ठीक आहे बघू पुढे होत राहील। आणि प्रॉब्लेम हा होतो की एकदा ती नस दाबली गेली आणि त्याच्यानंतर ती दाबून राहिली भरपूर दिवसासाठी, जरी त्याच्यानंतर मी सर्जरी केली तरी किती रिकव्हरी होईल ह्याचे चान्सेस कमी होऊन जातात। म्हणून प्रत्येक वेळी पेशंटला जेव्हा पण त्रास होतोय त्याने लवकरात यावं आणि त्यांचे जे निदान आहे ते करून घेऊन अप्रोप्रिएट ट्रीटमेंट घ्यावी, हे खूप इम्पॉर्टंट आहे। जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, हे लहान मुलापासून वयोवृद्ध किंवा एकदम 60 किंवा 70 वर्षापर्यंतचे जे पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये आम्ही बघतो प्रत्येक वयोगटात वेगवेगळ्या प्रकारचे स्पाइनचे प्रॉब्लेम्स येतात। कंबरदुखी आणि मानेचे तर असतातच, पण जसं वय वाढतं 60 नंतर, जसं मेनोपॉज येतो, त्याच्यामुळे त्यांचे जे इस्ट्रोजन लेवल आहेत कमी झाल्यामुळे त्यांचे जे हाडामध्ये आहे ऑस्टिओपोरोसिस सुरू होतं,
म्हणजे जे हाडाची घनता आहे ती कमी होते. त्याच्यामुळे मणक्यामध्ये त्रास होणे, दुखणे आणि त्याच्यानंतर कधी कधी नसांमध्ये त्रास होणे, जेणे नसा पण दाबल्या जातात. तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी ते थोडासा पण फॉल झाला असेल, थोडंही पडले असतील तर लगेच मणक्यामध्ये फ्रॅक्चर होण्याचे वगैरे चान्सेस असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ट्रीटमेंट करणं, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन चे औषधं देणं आणि ॲडिशनली फिजिओथेरपी करून घेणं हे नितांत गरजेचं आहे. आणि ज्या पेशंट्सला खरंच सर्जरीची गरज आहे त्यांना सर्जरी करून लवकरात लवकर आपल्या घरी आणि आपल्या दैनंदिन दिवसात रुजू करणं हे गरजेचं आहे. इन्शुरन्स, सगळे आपल्याकडे इन्शुरन्स आहेत. दुसरी गोष्ट, आपल्याकडे CGHS, ECHS चे पण जे पेशंट्स आहेत ते येतात आणि आपल्याला कमीत कमी दरामध्ये सर्वात चांगली जितकी ट्रीटमेंट करता येईल ह्याच्यासाठी आम्ही इकडे कमिटेड आहोत. आणि नक्की हा जो 7-8 वर्षाचा आमचा एक्सपिरियन्स आहे स्पाइन सर्जरीचा आणि त्याच्यानंतर डॉक्टर भोर यांचा 30 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे, हा नक्की ह्याच्यात भरपूर बेनिफिशियल राहील आणि विल बी एबल टू गिव्ह द बेस्ट ऑफ द ट्रीटमेंट इन नवी मुंबई ॲट मेडिकवर हॉस्पिटल फॉर स्पाइन रिलेटेड प्रॉब्लेम्स. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.